आणि आज आपण आलेलो आहे भीमाशंकर येथे। तर भीमाशंकरच्या अलीकडचा घाट आणि या ठिकाणी तुम्हाला अतिशय सुंदर खाली गाव पाहायला मिळतं। एवढं जास्त भयानक पार्किंग आहे, खूप जास्त गर्दी आहे इथं। आणि इथून मंदिर 5 किलोमीटर आहे, तर इथून 5 किलोमीटर तुम्हाला चालत नाही जाऊ शकत तुम्ही, इथं तुम्हाला बस मिळते। तर या ठिकाणी 15 रुपये पर पर्सन तिकीट तुम्हाला द्यावं लागतं। आणि आम्ही आता 4 जण आहे, तर आमचे 60 रुपये दिले आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एक नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहे भीमाशंकर येथे। तर भीमाशंकरकडे आपण आलेलो आहे आणि अचानक प्लॅन बनला आणि त्यानुसार आपण इकडं दुपारी उशिरा यायचा प्लॅन झालेला आहे आपला। तर आलेलो आहे आपण आत्ता आणि माहोल सध्या काय असा आहे, पाऊस जास्त नाही आहे, एकदम निवांत पाऊस आहे, थोडा पाऊस पडतो आहे। बाकी या ठिकाणी का पेट्रोल पंपवरती स्टॉप घेतला होता आणि आता निघालो आहे पुढं, जाऊया पुढं, दाखवतो तुम्हाला पुढचे। आपण या ठिकाणी थांबलो होतो आणि हा जो रोड आहे हा एकदम सिनिक रोड आहे। तर हा जो रोड आहे हा आहे पेठ घोडेगाव रोड। हा पेठवरून आलेला रोड आहे, इकडून पेठवरून येतो आणि असाच घोडेगावला जातो खाली। तर हा घाट लागतो एक छोटासा, हा घाट एकदम सुंदर घाट आहे, खूप छान वातावरण आहे, इथलं निसर्गरम्य परिसर आहे। तुम्हाला हा पॉईंट बघायला मिळेल, इथून तुम्हाला खाली पाणी वगैरे दिसेल, हा रोड गेलेला दिसेल, रोड अगदीच जवळ आहे, म्हणजे इथून हा उतरला घाट खाली लगेच उतरतो, म्हणजे प्लेन रोड एकदम। आणि तिकडं तुम्हाला पाहायला मिळतील ढग वगैरे उतरतात आतमध्ये आणि इथून घोडेगाववरून भीमाशंकरचा रोड तुम्हाला इथून पाहायला मिळतो। आपण आता चाललोय भीमाशंकरकडे।
हां. ते छत्री नाही वापरत. तर इकडनं यायला तुम्हाला आता इथलं बसने तिथे बस लागत नाही का, हां त्या बसने जायचं. हां. तिथनं 1 किलोमीटर खाली जायला लागलं मंदिराकडे चालत. तरी किती वेळ लागतो सगळं? दर्शना 4-5 तास लागतात. नाही असं बाहेरून घेतलं तर? बाहेरून घेतलं तर काय अर्धा 1 तास होऊन जाईल. आणि इथून बसने खाली जायला किती वेळ लागतो? 15 मिनटं. 15 मिनिट लागतं. 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आहे. इकडे वा म्हणजे छत्री चालू इकडे पाऊस इकडनं. तर मित्रांनो भीमाशंकरला आता आलेलो आहे, पोचलो. वेळ झाला आहे जवळपास 5 वाजत आलेत. माहीत नव्हतं इथला किस्सा कसा आहे तो पण किस्सा खतरनाक आहे. आणि पार्किंग बघसाल तर पार्किंग एवढं जास्त भयानक पार्किंग आहे, खूप जास्त गर्दी आहे इथं. आणि इथून मंदिर 5 किलोमीटर आहे. तर इथून 5 किलोमीटर तुम्हाला चालत नाही जाऊ शकत तुम्ही. इथं तुम्हाला बस मिळते गव्हर्नमेंटची वगैरे किंवा यांच्या संस्थानाची वगैरे असेल तरी तुम्हाला 20 रुपये तिकीट द्यावं लागतं. आणि त्या बसमध्ये बसून तिथून पुढं अजून 1 किलोमीटर अलीकडे सोडते बस, तिथून परत 1 किलोमीटर चालत जाईल. तर आज भयानक गर्दी आणि पाऊस पण चालू आहे. तर अवघड आहे परिस्थिती, अवघड आहे. लवकर पहाटे येत जा आणि 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी पोचा, म्हणजे एक 3-4 पर्यंत तुमचं दर्शन वगैरे उरकेल आणि मग तुम्ही माघारी जाऊ शकाल. इथं प्रत्येक गोष्टीचा बिझनेस तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हा रेनकोट 100 रुपयाला घ्यावा लागतो तुम्हाला. आणि माहोल सगळा फुल ऑन आहे. तर या ठिकाणी 15 रुपये पर पर्सन तिकीट तुम्हाला द्यावं लागतं. आणि आम्ही आता 4 जण आहे, तर आमचे 60 रुपये दिले आहे. आणि बसमध्ये बसून जावं लागतं. तर असं काही प्रचंड असं धुकं इथं बघायला मिळतं आपल्याला. भीमाशंकरच्या मंदिराकडे चाललो आहे आपण आता. आणि आम्ही आहे का छत्रीमध्ये कारण पाऊस चालू आहे. छत्री होती उलटी वाऱ्याने, छत्री उलटी होती वाऱ्याने. अशी परिस्थिती आहे सध्या. आणि समोर धुकं, असं प्रचंड धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे समोर जास्त. तर या ठिकाणी आलो आहे आता. इथं आहे शेड वरती, त्याच्यामुळे इथं काही आता छत्रीची गरज नाही आहे. इथं आता आपण विदाऊट छत्री चालू शकतो. धुकं वगैरे भरपूर पाहायला मिळतं. इथून जवळ आहे, हे तर मेन मंदिर आतमध्ये नाही. हा भीमाशंकरचं दर्शन आमचं जे आहे ते अशा वातावरणात झालं, बाहेरूनच केलं मुखदर्शन. कारण प्रचंड मोठी रांग होती. आज रविवार होतं, सुट्टी होती त्यामुळं. आणि आता वेळ पण झाला आहे, संध्याकाळ झाली जवळपास. त्याच्यामुळं आपण पटकन, आपल्याला अजून ह्या धुक्यात जास्त गाडी चालवायची परत अजून, म्हणून आपण लवकर निघतोय. जबरदस्त असा माहोल या ठिकाणी झालेला आहे. आणि आता अंधार झाला. आली हरवायची परत कुठेतरी. मग तेच की, म्हणून तर म्हणलं हरवायची. काही दिसतच नाही, दुखत आहे सगळं, काही दिसत नाही. पाऊस नाही आहे पण सगळं धुकं खूप आहे भरपूर याच्यामध्ये. आणि
एक थोडंफार विजिबिलिटी आहे, 50 मीटर 50 फुटापर्यंतची, 30 फूट वगैरे. त्याच्या पुढे इकडे विजिबिलिटी नाही आहे, दिसत नाही आहे जास्त काय. हे आहे पार्किंग. इथं सगळं यांच्या गाड्या उभ्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या, आणि इथून आपल्याला यात बसून जायचं असतं. तर आता आपण लवकर माघारी आलो आहे. लवकर आता आपण गाडी पकडू आपली आणि जाऊया. इथूनच बसलो होतो. चला चला लवकर चला. तर मित्रांनो, आजचा जो आपला हा ब्लॉग आहे तो इथंच एंड होतोय आणि आपण 10:30 पावणे 11 वाजले जवळपास. तर आता आपण घरी पोहोचलेलो आहे. जवळपास एक 4-4.5 तास लागले. 4.5 तास तर लागले आपल्याला पोहोचायला घरी. आणि आपण घरी पोहोचलेलो आहे. पुण्यातलं ट्रॅफिक बेकार, भयानक ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये. इकडून तिकडून बाहेरून येतानंतर बेकार ट्रॅफिक असतं. तर अशा प्रकारे आता आपण घरी पोहोचलेलो आहे. तर हा ब्लॉग आपला इथंच एंड होतोय. मान्सूनमध्ये आता आपण 2-3 ट्रिप केल्या. त्याचे हे जे व्हिडिओज होते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. पाठीमागचा पण व्हिडिओ पहा, हा पण व्हिडिओ पहा. आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली मान्सूनची. आणि आपलं पुण्यातलं काम झालं आहे, पुण्यातली ट्रिप आपली एंड झालेली. आता उद्या आपण गावाकडे निघून जाणार. आणि आता आपलं हा जो व्हिडिओ आहे हा इथंच एंड होणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लोकेशन्स भारी भारी होते आणि मस्त होते. तर कंटाळ येतो गाडी चालवता 4 व्हीलर, त्यामुळं ठीक आहे, असो, पर्याय नाही आपल्याकडे सध्या तरी. आणि हा व्हिडिओ इथंच एंड होतो.